हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी मराठी अक्षर भारती या पुस्तकातील धडा क्रमांक 4 उपास. उपास हा धडा पु ल देशपांडे यांनी बटाट्याच्या चाळीत राहणाऱ्या पंतांनी आपलं वजन कमी करण्यासाठी जे काही उपास केला होता त्याच्यावर त्यांच्या शेजाऱ्यांनी, ऑफिसमधल्या अधिकाऱ्यांनी, परत त्यांचे सहकारी पत्नी यांनी काय काय त्यांना सल्ले दिले याचं मनोरंजक हकीकत या पाठात विनोदी भाषेत मांडली आहे. आता आपण बघणार आहोत. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्ये माझ्या कानावर येऊ लागली. पंतांनी काय म्हटलेलं आहे की जेव्हा मी उपास करणार असं मी ठरवलं आणि ती बातमी काय झाली, चाळीत पसरली. आणि जशी ती चाळीत पसरली तसं येता जाता माझ्या कानावर ही वाक्य पडू लागली की नाही ती भानगड आहे. नाही ती भानगड म्हणजेच काय की उगाचच नको त्या गोष्टी करणं, उगीचच हात दाखवून अवलक्षण म्हणजेच काय, उगीचच हात दाखवून अवलक्षण म्हणजे स्वतः हाताने काहीतरी संकट ओढावून घेणं. आणि पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, पेललं नाही म्हणजे झेपत नाही तर या गोष्टी करतात कशाला, अशी वाक्य कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. म्हणजे एवढी लोकांनी माझी टीका केली की नाही जमणारे उपास तरी का करतोय, अशी टीका केल्यानंतर सुद्धा काय झालं, पंतांनी काय ठरवलं, ह्यांच्या टीकेला मी भीक घालणार नाही. 181 पौंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. वजन कमी झालेच पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. म्हणजे 181 पौंड इतकं वजन आहे आणि मला ते आता वजन कमी केलंच पाहिजे आणि या विचाराने काय झाली, माझी झोप उडाली, पंतांची झोप उडाली. आणि झोप उडाली तरी वजन कमी होतं या विचाराने त्यांना झोप उडाल्याचं काहीही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. त्यांच्या पत्नीला काय वाटत होतं की हे गाढ झोपत नाहीत, ही सगळं खोटं आहे. त्यांच्या पत्नीचा त्यांच्या झोपेवर विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. विनोदी भाषेत बघा सांगते, जसं पत्नी पतीला काय म्हणायची की पंतांना घोरत तर असता रात्रभर आणि काय सांगता वजनामुळे झोप उडाली, अशी दुरुत्तरे ती करत असे. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. आता प्रत्येकाचं असं असतं, जेव्हा एखादं ठामपणे ठरवतं की मला वेट लॉस करायचे, मला वजन कमी करायचे, मग माणूस ते डाएट चार्ट, मग ते व्हिडिओज, मग त्याच्यावरती डिस्कशन, काय प्रोटीन आहे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, कार्ब्स कशामध्ये, याच्यावरती डिस्कस करायला लागतो. तसं लेखकाने पण काय केलं, भीष्म प्रतिज्ञा करून आहारशास्त्रावर वरच्या पुस्तकात डोकं घातलं. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. म्हणजे एक क्युरिओसिटी वाढू लागली त्यांची. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. अरे हे नाही खायचं, ह्याच्यामध्ये कॅलरीज आहे, अशा सगळ्या गोष्टी त्यांना दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. म्हणजेच काय, येता जाता आपण जर कधी म्हटलं मी डाएट करतोय, मी वजन कमी करतोय, तर आपल्यालाही 4 लोक त्याच्याशी रिलेटेड अरे ये खा, ये मत खा, असं ज्ञान देत असतात. त्याचप्रमाणे लेखकाने काय म्हटलेलं आहे की जसं काही वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ रोज डझनवारीने त्यांना भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. म्हणजे ज्यांनी माझ्या वजन कमी करण्याच्या याच्यावर चेष्टामस्करी केली होती त्यांनीच मला काय केलं, डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर काय म्हणाले, तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. त्यांनी काय सल्ला दिला की डाएट कर. मग डाएट करण्यासाठी सर्वप्रथम तुला काय करायचं आहे, बटाटा सोडायचा आहे, बटाट्याचं नाव सुद्धा काढू नकोस. हो म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ सुद्धा म्हणू नको, त्याच्याने देखील वजन वाढेल. खी 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 म्हणजे त्यांनी हसण्यात घालवलं की इतका बटाटा सोडायचा की बटाट्याचं नाव देखील घ्यायचं नाही, खाणं तर दूरच.
जनोबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय, पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टी जोक काय मारतोस नेहमी. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी माझी कशापासून सुरू झाली? बटाट्यापासून. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. अजून एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी. पुढे काय? मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का? मीठ सोडा. म्हणजे वजन कमी झाल्याची बातमी कळाल्यावर डाएट चार्टचे लोक भेटले आणि त्यांनी काय, सुरुवातीला बटाटा सोडा, मग भात सोडा, मग मीठ सोडा, साखर सोडा, अशा बऱ्याच गोष्टी त्यांना सांगू लागले. लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. बाबू काका. दिवसा झोपणं सोडा. तेल तळलेले पदार्थ सोडा, दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, कारण बसून बसून वजन वाढतं. म्हणजे बघितलं, एखाद्याने डाएट करायचं म्हटलं तर त्याच्यावर काय आले, बरेच त्यांना सजेशन मिळायला लागले. तेल आणि तळलेले पदार्थ सोडा, दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. पत्ते सुद्धा खेळायचे सोडायला सांगितले. का मुलांनो? तर बसून बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले. आपण म्हणतो ना, मराठीत एक म्हण आहे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. त्याप्रमाणे मी या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केलं. जेव्हा आपण वजन कमी करायचं ठरवतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला कशात बदल आणावा लागतो? आहार परिवर्तन. आहारामध्ये बदल करणं आणि दुसरी गोष्ट व्यायाम करणं. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात, म्हणून प्रथम मी बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. आता बऱ्याच वेळा तुम्ही मुलांनी बघितलं असेल, तुमच्याही घरात जेव्हा कधी कोणी असं विचार करतं की माझं वजन वाढलं आहे, तर मला आता काही डाएट फॉलो करायचं आहे, तर ती व्यक्ती काय करते, स्वतःच्या डाएटबरोबर दुसऱ्यालाही अनफॉर्च्युनेटली सांगून जाते की तूही हे खाऊ नको, साखर खाऊ नको, कमी साखर कर, तू तळलेले पदार्थ खाऊ नको, याच्याने तुझं वेट गेन होईल. अशा गोष्टी ह्या घरात सांगितल्या जातात. म्हणून लेखकाने काय केलं, पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही, पण घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठी म्हणून काय गोडधोडाचं करायचं ते कर, एवढी सवलत दिली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते, म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात आला आणि मधला भात वर्ज्य केला. म्हणून काय केलं, म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता. म्हणजे पालेभाजीची खमंग भाजी करून खाणं आणि ती नुसती उकडलेली खाणं या विचारसुद्धा पोकळ होता. याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. म्हणजे नेहमी जेव्हा त्यांची पत्नी, पंतांची पत्नी जेव्हा भाजी करते पालेभाजी, ती निराळं काय काय करते, कारण ती भाजी फार सुंदर असते. पण जेव्हा ती भाजी उकडलेली खावी लागली तेव्हा तो अनुभव खाल्ल्यावरच आला. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. म्हणजेच कचेरीला म्हणजे त्यांच्या ऑफिसला सगळीकडे ही बातमी कळाली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची बातमी कळाली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनच्या आचाराने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. म्हणजे ॲक्च्युली कॅन्टीनवाल्यांनी मुलांना पदार्थ तेच केले होते जे पार्टीला असतात, पण पंतांनी, लेखकांनी डाएट सुरू केल्यामुळे त्यांना असं वाटलं की जणू कॅन्टीनवाल्याने माझं सूडच घ्यायचा ठरवला आहे माझ्या वजन कमी करण्याच्या टॉपिकवर. असं त्याने काय केले होते, पदार्थ केले होते. बरे न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार आणि बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती.
घासागणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. म्हणजेच पंतांचं पहिल्याच दिवशी डाएट झालं, बिनसाखरेचा चहा, बिनसाखरेची फराळ, दिवाळी हे सगळं, आणि भात न खाणं आणि उकडलेली पालेभाजी. आणि दुसऱ्याच दिवशी पंत पार्टीला गेले आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती आणि घासागणिक सहस्रावधी कॅलरीज माझ्या पोटात चालल्या होत्या. म्हणजे लेखकाने पंतांनी ते खायला सुरू केलं होतं. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल वनस्पतीतला त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हादडून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली. म्हणजे आता आपण एवढं गोडधोड खाल्लंच आहे, एवढ्या कॅलरीज गेल्याच आहेत, मग आता त्या भज्यांना का मागे ठेवायचं. या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. शेवटी मला राहावेना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. म्हणजे इथे पंतांचंच स्वतःवर कंट्रोल नव्हतं. त्यांचा 1 दिवसाच्या डाएटनंतर सगळं कंट्रोल सुटलं. कारण जर पंत डाएटवर होते तर 1 प्लेट भजीवर पण झालं असतं, पण तरीसुद्धा पंतांनी काय केलं, 6 प्लेट भजी खाल्ल्या आणि नंतर केविलवाण्या स्वरात सांगितलं, सध्या मी डाएटवर आहे. ऑफकोर्स याच्यात तर सगळेजणांनी त्यांना वेड्यातच काढलं. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध. भिकोबा मुसळे म्हणाला. मी 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय. आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुम्ही कुंभरासनी कुंभ लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे. काय सांगितलं की काय कर, एक्सरसाइज कर. पण तू काय आहे, तुझी रास काय आहे, कुंभ, आणि लग्न पण कुंभ. म्हणजे नुसता वायू भक्षण करून राहिलास, नुसती हवा जरी खाल्ली तरी तुझं वजन कमी होणार नाही. तू लठ्ठ तो लठ्ठच राहणार. नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी. कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. तिथे लगेच दुसरी कुमारी कमलिनी केंकरे काय म्हणाली की रनिंगपेक्षा दोरीवरच्या उड्या मारा, कारण दोरीवरच्या उड्या मारून माझ्या सिस्टरचं जवळजवळ 40 पाऊंड वजन उतरलं. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कारण रोज काही काही चमत्कारी पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. त्यांच्या पत्नीने मात्र त्यांच्या डाएटवर काय केलं होतं, भरपूर लक्ष घातलं होतं. त्यामुळे एक दिवशी तर तिने काय केलं, त्यांच्या पानात काय केली, नुसती पडवळे उकडून तिने त्यांना खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराकच त्यांच्या पत्नीने चालू केला. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळीची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. आता कोबी गोलमटल, फ्लॉवर गोलमटल, पण पडवळ, चवळीची शेंग, शेवग्याची शेंग ह्या बारीक सडपातळ भाज्या. मग त्यांच्या पत्नीने काय केलं, सडपातळ व्हायचं तर भाज्या पण सडपातळच आणल्या. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधी मी कल्पनाही केली नव्हती. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला. कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग असं म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं, ते काय उगीच. अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच, मुळी नव्हता. मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस. अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. म्हणजे खलास. अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन. पण सांगितलं का नाहीस मला.
उगीच आरडाओरडा नका करू, वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी, असं त्यांच्या पत्नीनी सांगितलं. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःचं कमवून खातो म्हणावं, वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावत ती उद्गारली की आपलं वजन वाढलं तरी चालेल, कुणाच्या घरचं खात नाही, आपलं आपण कमवून खातो, असं ती म्हणाली. लाडू कशाला केले, साखर असेल त्यात. इश, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कोणी. ऑफकोर्स लाडू म्हणजे साखर असणारच. तात्पर्य, चहा बिनसाखराचा होता हे खरं, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदाच प्रयत्न केला व पहिली उडी शेवटची ठरली. कारण 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. म्हणजे लेखकाचं घर, पंतांचं घर इतकं छोटं की एक दोरी उडी मारली त्याच्यातच त्यांचं घर संपून गेलं. त्यामुळे एक दोरीची उडी ही पहिली ही शेवटचीच उडी ठरली. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्याखाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली. ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांच्या माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर. तुमची धडगत नव्हती, मी तुम्हाला क्षमा करतो, पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीवरच्या उड्या मारतोय मी, काही उपयोग होणार नाही. याच्यावरती आचार्य काय म्हणाले, काही उपयोग होणार नाही. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहता ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही, असं आचार्य बाबांनी त्यांना सजेशन दिलं. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. का पण? एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही उड्या मारायच्या माझ्या दोरीचं एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. म्हणजे स्वतः आचार्य बाबा 1 तास मौन या विषयावर बडबडत होते आणि समोरच्याला मौन धारण करा, शांत राहा याचं ज्ञान देत होते. म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवडली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. म्हणजे त्यांच्या गळ्यात जी दोरी पडली होती ती आवडली असती तर बाबा तिथेच गेले असते असं लेखकाला वाटलं. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारींमुळे मला थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोहोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढते हे रोप उपटून पाहताच त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. पण मी ती इच्छा दाबून धरली.
बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले. 15 आठवड्याभरात फक्त 2 वेळाच साखर भात झाला. एकदा साकोजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो हा अशी कबुली द्यायला मला सुरुवात केली. जनोबा रेंग्यासारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जीवन नियंत्रणावर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आनेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवले होते. 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 192 पौंड आणि भविष्य होते. आप बहुत समझदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. बटाट्याची चाळ म्हणजे पंतांनी काय केलं, इतके प्रयत्न केल्यानंतर देखील वजन काय झालं त्यांचं कमी झालं नाही, कारण त्यांनी प्रॉपर डाएटच नाही केलं. एकदा कोळंबी भात, एकदा हा भात, एकदा वडा भात, एकदा साखर भात असं करत करत त्यांच्या पोटात तेवढ्याच कॅलरीज गेल्या होत्या. पण त्यांचा निश्चय असा होता की माझं वजन जणू आता बरंच कमी झालं असेल, पण नंतर तर त्यांचं वजन जास्त आलं. त्यामुळे त्यांचा वजन कमी करण्यावरचा विश्वासच उडून गेला. तर मुलांनो, आपण आता नेक्स्ट लेसनकडे लवकरच भेटू.